10वी-12वी नंतर नेमकं करिअर कशामध्ये करायचं आणि कुठल्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहे याबद्दल किंवा या रिलेटेड ना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि याच प्रश्नांचं समाधान करण्यासाठी या प्रश्नांचे उत्तर घेऊन आलेलो आहोत आम्ही म्हणजेच की सकाळ माध्यम समूह ऑर्गनाईज केलेलं आहे सकाळ आर्किटेक्चर कॉन्क्लेव्हचं. तर आर्किटेक्चर या वन ऑफ दी प्रॉमिनंट फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर हा जो इंटरव्ह्यू आहे आणि हे जे संवाद आहे हे नक्की ऐका तुम्ही, कारण की आज आपल्या सगळ्यांसोबत आर्किटेक्चर या फील्डमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, काय संधी आहेत याबद्दल चर्चा होणार आहेत. आणि याबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रिन्सिपल मॅडम डॉक्टर उज्ज्वला पळसुळे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार. तर मॅम माझा पहिला बेसिक प्रश्न असाच आहे, मला सांगा जर आर्किटेक्चर या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर त्याची एलिजिबिलिटी काय आहे? आर्किटेक्चर हे जे आहे, हा जो कोर्स आहे हा BArch बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर हा एक प्रोफेशनल कोर्स आहे आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही त्याची सुप्रीम बॉडी आहे विच गव्हर्न्स दी एज्युकेशन इन आर्किटेक्चर. तर त्याचे जे नॉर्म्स आहेत, त्याचे जे क्वालिफिकेशन क्रायटेरियाज आहेत ते काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी दिल्याप्रमाणे 10वी प्लस डिप्लोमाचा कोर्स जो 3 वर्षाचा असतो तो विथ मॅथेमॅटिक्स किंवा 12वी पास आणि त्याच्याबरोबरच नाटा ही जी त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे ती क्लिअर करणं आवश्यक आहे. तर त्याचे पॅरामीटर्स असे आहेत की त्यांना आर्किटेक्चर म्हणजे 12वी मध्ये 50% ॲग्रिगेट मार्क्स, 50% PCM ग्रुपमध्ये मार्क्स असणं आवश्यक आहे आणि नाटा या क्वालिफाईंग एक्झाममध्ये त्यांना 200 पैकी 70 मार्क्स असणं आवश्यक आहे. आणि ज्यांना 10वी नंतर डिप्लोमा केलेल्या स्टुडंट्सना अपियर व्हायचं असेल आर्किटेक्चरसाठी तर त्यांना नाटा देणं कंपल्सरी आणि त्याच्याशिवाय डिप्लोमामध्ये त्यांना मॅथेमॅटिक्स हा कोर्स असणं आवश्यक असतं. मॅम तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आर्किटेक्चर या फील्डमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की 12वी नंतर इथे आपण ऍडमिशन घेऊ शकतो, तर काय संधी मिळणार या फील्डमध्ये मुलांना पुढे, म्हणजे एकदा आपल्या कॉलेजमधनं पास आउट झाल्यावर? आर्किटेक्चर हा जसं मी म्हटलं प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे याचं ड्युरेशन हे 5 इयर्सचं आहे. जरी हा वन ऑफ द लॉंगेस्ट कोर्सेस इन इंडिया असला तरी सुद्धा या 5 वर्षामध्ये स्टुडंट्सना प्रोफेशनल आर्किटेक्ट होणं ह्याचं एक ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामुळे हा जो 5 वर्षाचा सिलेबस सुद्धा असतो आर्किटेक्चरचा त्याच्यामध्ये फाउंडेशन इयर, वेगवेगळे कोर्सेस, कोर नॉलेज आणि त्याच्याशिवाय काही प्रोफेशनल ट्रेनिंग हे दिलं जात असतं. तर या सगळ्या ट्रेनिंगच्या नंतर 5 वर्षानंतर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर हे त्यांना रजिस्ट्रेशन देतं आणि त्या रजिस्ट्रेशनमुळे त्यांना ॲज अ प्रोफेशनल आर्किटेक्ट काम करता येतं. हा त्याच्यातला पहिला भाग आहे. दुसरा भाग म्हणजे त्यांना इंटर्नशिप करून किंवा कोणाकडे तरी आर्किटेक्टकडे काम करून त्याच्यानंतर मास्टर्स किंवा त्यांच्या स्वतःची फर्म त्यांना एस्टॅब्लिश करता येऊ शकते. आणि थर्ड ऑप्शन म्हणजे त्यांना ज्या कोणत्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल आणि आर्किटेक्चर कन्सिडरिंग त्याचा जो स्कोप आहे तो खूप व्हास्ट आहे. म्हणजे आर्किटेक्चर हा असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मास्टर्स कोर्सेस आहेत. 119 मास्टर्स कोर्सेस आपल्याला साधारण वर्ल्ड वाईड आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स करण्यासाठी दिसतात. या सगळ्यांमधली एखादी ऑपॉर्च्युनिटी समजा स्टुडंटनी घ्यायची ठरवलं तर त्या मास्टर्स कोर्सला जाऊन त्याच्यानंतर तो ॲज अ कन्सल्टंट आणि त्याचं स्वतःचं एक आयडेंटिटी आर्किटेक्ट म्हणून निर्माण करू शकतो. अरे वा, म्हणजे भरपूर संधी आहे. एकदा कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे एक ओशनच आहे, एक समुद्रच आहे. म्हणूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅम की निश्चितच आपल्या शहरातील म्हणजे पुण्यातील जे आपलं कॉलेज आहे ते प्रतिष्ठित आहे, त्याचा इतिहास जो आहे त्याबद्दल काय सांगा? मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे पुण्यातलं पहिलं अनएडेड कॉलेज आहे. 1985 साली मराठवाडा मित्रमंडळाने आर्किटेक्चर कॉलेज चालू केलं आणि जेव्हा हे कॉलेज सुरू झालं तेव्हा पुण्यामध्ये आर्किटेक्चर हे जस्ट पिकअप व्हायला सुरुवात झालेली होती. म्हणजे आपण आत्ताचं जे स्वरूप बघतो पुण्याचं त्याची सुरुवात ही त्या काळात कधीतरी होताना दिसली आणि ही काळाची गरज ओळखून मराठवाडा मित्रमंडळाने या कॉलेजची स्थापना केली. हे कॉलेज डेक्कन परिसरामध्ये आहे आणि त्या परिसरामध्ये म्हणजे ते डेक्कनचं आमचं जे कॉलेज आहे तिथून आतापर्यंत 37 बॅचेस पासआउट झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप मोठी लेगसी या कॉलेजला आहे आणि हा जो खूप मोठा ॲल्युमिनाय बेस आहे ही खूप मोठी एक स्ट्रेंथ आहे आमच्या कॉलेजची. आणि गेल्या 37 वर्षापासून खूप वेगवेगळ्या प्रकारे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स जे आहेत आर्किटेक्चरचे त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि त्याच्यामुळे वर्ल्ड वाईड आमचे ॲल्युमिनाय प्लेस्ड आहेत, खूप मोठ्या मोठ्या पोझिशन्सवरती आहेत आणि खूप मोठे मोठे रोल्स सिटी
डेव्हलपमेंटचे जे रोल्स असतात तशा प्रकारच्या कामांमध्ये आमचं कॉलेज खूप सक्रिय आहे. जसं की तुम्ही आता सांगितलं की कॉलेजची एक लेगसी आहे आणि एवढ्या बॅचेस तिथनं पास आउट झालेल्या आहेत. म्हणूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे की कॉलेजचे जे माजी विद्यार्थी आहे, जे अलमनाय आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आमच्या पहिल्या बॅचपासून आतापर्यंत, आमची पहिली बॅच 1990 साली पासआउट झाली. हं. तेव्हापासून आतापर्यंतचे आमचे जे अल्युमिनाय आहेत ते जगातल्या बहुतेक प्रत्येक देशामध्ये आमचे अल्युमिनाय आहेत आणि ते तिथल्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सवरती, मोठ्या मोठ्या फर्म्स त्यांच्या स्वतःच्या आहेत आणि हे सगळे अवॉर्ड विनिंग आर्किटेक्ट्स आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सोसायटीमधलं कॉन्ट्रीब्युशन पण खूप मोठं आहे. आणि त्याच्याशिवाय हे जे सगळे अल्युमिनाय आहेत ते खूप क्लोजली कनेक्टेड आहेत आमच्या कॉलेज बरोबर. सो या सगळ्या फाउंडेशनचा आमच्या कॉलेजला डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त उपयोग होतो. आणि हे जे अल्युमिनाय नेटवर्क असतं हे प्रोफेशनली सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, कारण आर्किटेक्चर ही खूप क्लोज निट कम्युनिटी असते. आणि त्याच्यामुळे या कोर्सला परस्यू केल्याच्या नंतर जेव्हा स्टुडंट आर्किटेक्ट म्हणून बाहेर पडतो त्याच्यानंतर जो एक बेस लागतो किंवा एक जे फॅसिलिटीज ज्या त्यांना लागतात, एक मेंटॉरिंग लागतं, ते सगळे या अल्युमिनायच्या थ्रू सुद्धा आमच्याकडे खूप इफेक्टिव्हली केल्या जातं. अगदी बरोबर. म्हणूनच मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता, की जसं तुम्ही सांगितलं, की अलमनाय अजून पण कॉलेजसोबत जुडलेले आहेत. तर मग वर्षभर कॉलेज थ्रू किंवा कॉलेजद्वारे काय ते असे उपक्रम राबवले जातात कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी? आता आमचे अल्युमिनाय हे जसे क्लोजली रिलेटेड आहेत कॉलेजबरोबर, तर ते वेगवेगळ्या रोल्समध्ये सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात. सो जसं की? पहिला जो खूप इम्पॉर्टंट आमच्याकडे एक इव्हेंट असतो, जो असतो इंटरनॅशनल वेबिनार सिरीज. ही कम्प्लिटली आर्किटेक्ट्स जे अल्युमिनाय आमचे प्लेस्ड आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांनी ड्राईव्ह केलेली ही सिरीज आहे. सो प्रत्येक वर्षी आम्ही 8 अल्युमिनायला इन्व्हाइट करत असतो, जे भारताच्या बाहेर काम करतात आणि जे खूप अवॉर्ड विनिंग काम करतात आहेत आतापर्यंत. तर असे 8 आर्किटेक्ट्स दरवर्षी आमच्या कॉलेजमध्ये आमच्या स्टुडंट्सशी, प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टशी आणि कम्प्लीट आर्किटेक्चरल फ्रॅटर्निटी बरोबर इंटरॅक्शन करत असतात. आणि हा एक इंटरॅक्टिव्ह सेशन असतो. हा एक प्रमुख आमचा अल्युमिनायशी रिलेटेड असा एक इव्हेंट असतो. त्याच्याशिवाय आमच्या कॉलेजमध्ये जे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, जे कल्चरल असतात, स्पोर्ट्स असतात, किंवा आर्किटेक्चरशी निगडीत असं सगळ्यात महत्वाची एक सिरीज म्हणजे संवाद नावाची एक सिरीज असते. हा एक आर्किटेक्चरल प्रॅक्टिस आणि अकॅडमिक्स यांना जोडणारा एक इव्हेंट असतो. तर दर शनिवारी आमच्याकडे एक गेस्ट फॅकल्टी असतात किंवा गेस्ट आर्किटेक्ट असतात, जे आमच्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करतात. आणि आर्किटेक्चरचं स्वरूप असं असतं की याच्यामध्ये खूप व्हर्सटाईल स्कोप असतो काम करायचा. त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक सुद्धा जे आर्किटेक्चरमध्ये कॉन्ट्रीब्युट करतात, जे कदाचित आर्किटेक्ट नसतील सुद्धा, पण ते सुद्धा येऊन मुलांबरोबर या संवाद नावाच्या सिरीजमधून कॉन्ट्रीब्युट करू शकतात. त्याच्याबरोबरच एक महत्वाची आणि खूप एमिनंट अशी एक सिरीज आहे जी आमचं कॉलेज गेल्या 2 वर्षापासून राबवते, ते आहे फाउंटन हेड. या फाउंटन हेड सिरीजमध्ये वर्ल्ड वाईड रिनाऊंड आर्किटेक्ट्स आमच्या स्टुडंट्सशी दर महिन्यात एकदा इंटरॅक्ट करतात. सो या सिरीजच्या थ्रू खूप मोठे मोठे एमिनंट आर्किटेक्ट्स किंवा पायनियर आर्किटेक्ट्स, बी.व्ही. दोशी, हबीब खान, असे खूप मोठे आर्किटेक्ट्स आहेत ज्यांनी आमच्या स्टुडंट्सला आतापर्यंत गाईड केलेलं आहे किंवा त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट केलंय. याशिवाय आमच्याकडे बेसिक सिलेबसला धरून ज्या ऍक्टिव्हिटीज होत असतात, त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्टुडिओज असतात, वेगवेगळे वर्कशॉप्स असतात, कन्स्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. वर्कशॉप्स त्यांच्या सिलेबस आणि सिलेबसला लागणारे जे स्किल्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे ॲड ऑन कोर्सेस असतात, जे आम्ही कॉलेज अवर्सच्या नंतर मुलांसाठी घेत असतो. तर यामध्ये जे स्किल्स असतात, जे त्यांना आवश्यक आहेत, एकदा प्रोफेशनल करिअर सुरू झाल्यावर ज्या ज्या त्यांना स्किल्स गरजेच्या असणार आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळे अल्युमिनाय येऊन, वेगवेगळे प्रोफेशनल्स येऊन मुलांना अपार्ट फ्रॉम सिलेबस ज्या गोष्टी आवश्यक असू शकतील त्याचे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस ते घेत असतात. आणि हे सगळे कोर्सेस आमचं कॉलेजचे अवर्स संपले की मुलं तिथे एनरोल करून ते करू शकतात. आणि बिकॉज इट इज ड्रिव्हन बाय अल्युमिनाय अँड बिकॉज इट इज ड्रिव्हन बाय लॉट ऑफ आवर असोसिएट्स, त्याच्यामुळे हे अतिशय माफक दरामध्ये किंवा फ्री सुद्धा मुलांना अवेलेबल होतात. आणि याच्या थ्रू आम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर स्किल्स, वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स हे सगळे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या अजून याच्या पण म्हणजे याच्या पलीकडे आमच्याकडे डिझाईन कन्सल्टन्सी सेल आहे. म्हणजे हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे मुलांना प्रोफेशनली कसं प्रोजेक्ट्स करावे लागतात, तर हे सगळं त्यांना कॉलेजमध्ये असताना कळावं या उद्देशाने आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही जे काही कन्सल्टंट म्हणून प्रोजेक्ट करत असतो त्याच्यात मुलं सुद्धा पार्टिसिपेट करतात. आणि ते सुद्धा ते प्रोफेशनली काम करण्याचा एक अनुभव कॉलेजमध्ये असताना घेऊ शकतात. तर अशा अनेक ऍक्टिव्हिटीज असतात ज्या मुलांना एक बेटर प्रोफेशनल आणि एक खूप सेन्सिटिव्ह आर्किटेक्ट म्हणून ग्रूम करण्यासाठी मदत करतात.
अगदी बरोबर मॅम. एकदम थोडक्यात तुम्ही सांगितलं की कॉलेजद्वारे काय काय उपक्रम राबवले जातात. म्हणजे एक अल्युमनायचा सपोर्ट, त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स्ड आणि स्किल्ड प्रोफेसरकडनं शिकायला मिळतं. म्हणूनच आपल्या महाविद्यालयातनं, आपल्या कॉलेजमधनं एक खूप चांगला आणि स्किल्ड स्टुडंट बाहेर पडणार. म्हणूनच मला माझा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजलाच पहिली पसंती का द्यावी किंवा ती पहिली पसंती का मिळावी, याबद्दल काय सांगणार? ऑनेस्टली आत्ता मागच्या 2 वर्षांपासून किंवा त्याच्याही थोडं आधीपासून आमचं कॉलेज हे टॉपमोस्ट कॉलेज म्हणून गणलं जातं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. हो. याची प्रमुख काही कारणं आहेत. म्हणजे हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे याचं टीचिंग लर्निंग हे खूप वेगळ्या प्रकारे करणं अपेक्षित असतं. आणि आमच्याकडे जे कोर फॅकल्टी आहेत, जे रेग्युलर फॅकल्टी आहेत, हे सगळे प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो अनुभव असतो प्रॅक्टिसमधला तो डिरेक्टली कॉन्ट्रीब्युट होतो जेव्हा ते कॉलेजमध्ये शिकवत असतात. त्याच्याशिवाय व्हिजिटिंग फॅकल्टीज या आपल्या कॉलेजमध्ये येतात. जे प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स आहेत ते व्हिजिटिंग म्हणून आपल्या कॉलेजमध्ये डेडिकेटेड काही दिवसांसाठी आठवड्यातनं येतात आणि ते सुद्धा मुलांना स्टुडिओमध्ये गाईड करत असतात. तर असे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले खूप नामवंत आर्किटेक्ट हे आपल्या कॉलेजमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून असोसिएटेड आहेत. त्याच्याशिवाय सब्जेक्ट स्पेसिफिक काही गेस्ट लेक्चर्स असतात ज्याच्यामध्ये काही कोर एरियाज आहेत आर्किटेक्चरचे जे काही खूप स्पेशलाइज लोकच हँडल करू शकतात आणि तसे लोक सुद्धा आपल्या कॉलेजशी असोसिएटेड आहेत. या काही की एरियाजच्या शिवाय जसा एल्युमिनाय हा खूप वाईडली कनेक्टेड असा आमचा एक खूप मोठी स्ट्रेंथ आहे. इन्स्टिट्यूशनल कन्सल्टन्सी हा एक खूप मोठा भाग आहे, कारण प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे जेव्हा ते बाहेर पडतील आणि जेव्हा ते आर्किटेक्ट म्हणून काम करतील तेव्हा त्यांना ऑलरेडी ते ट्रेनिंग झालेलं असेल. एक प्रोफेशनल बिहेवियर, प्रोफेशनल डेकोरमचं ट्रेनिंग हे ऑलरेडी कॉलेजमध्ये झालेलं असतं. त्याच्याशिवाय प्लेसमेंट सेल आणि इन्क्युबेशन सेंटर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून आम्ही मुलांना सपोर्ट करत असतो की ते जेव्हा बाहेर पडतायत तेव्हा त्यांना एक हँड होल्डिंगची गरज असते आणि ते सुद्धा या माध्यमातून होऊ शकतं. आणि या सगळ्याला एकत्र बांधून ठेवायला बऱ्याचशा आमचं अकॅडमिक एक्सलन्स हा एक खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आर्किटेक्चरली जेव्हा आपण बघतो तर आर्किटेक्चरचा सिलेबस हा जो युनिव्हर्सिटी आपल्याला देत असते आणि त्याप्रमाणे काम होणं अपेक्षित असतं, त्याच्यामुळे 30% लर्निंग हे क्लासरूम लर्निंग असतं आणि 70% हे आउट ऑफ द क्लास लर्निंग असतं. आणि या सगळ्यामध्ये साईट व्हिजिट्स, वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सना भेटणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट देणं किंवा वेगवेगळ्या सेटलमेंट्स, वेगवेगळ्या शहरांना व्हिजिट देणं, या सगळ्यांच्या वेळी आमचे फॅकल्टीज आणि आमचे जे एक्सपर्ट्स आहेत ते मुलांच्या सोबत जात असतात आणि तिथे ऑनसाईट मुलांना गाईड करत असतात. आणि हा सगळा जो त्यांचा फर्स्ट इयर टू फायनल इयरचा प्रवास आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळी ज्या ज्या स्किलची गरज आहे किंवा ज्या ज्या हँड होल्डिंगची गरज आहे ते करण्यासाठीचे जे स्किल्स फॅकल्टीज आहेत ते आमच्या कॉलेजमध्ये आहेत. आणि त्याच्याचबरोबर रिसर्च हा सुद्धा एक खूप मोठा आमचा फोर्टे आहे. तर रिसर्चमध्ये सुद्धा आमचं कॉलेज खूप मोठ्या प्रमाणात काम करतं आणि त्याच्या थ्रू वेगवेगळे आर्किटेक्चरचे जे आयाम आहेत किंवा वेगवेगळे जे गोष्टी आहेत तिथे ॲज अ ओल्डेस्ट कॉलेज आय फील ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही जेव्हा आमचे स्टुडंट्स ग्रूम होतात तेव्हा त्यांना त्या लेवलवरती ते असले पाहिजेत की ते त्यांची प्रॅक्टिस स्वतः सुरू करू शकले पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नांमुळे किंवा हे सगळे जे आम्ही एफर्ट्स घेतोय त्याच्यामुळेच मागच्या अनेक वर्षापासून आमचं कॉलेज हे युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये किंवा ॲडमिशन्समध्ये सुद्धा पहिल्या One of the नंबरवरती आहे. पहिला नंबर. आणि म्हणूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे की या व्यतिरिक्त सुविधा काय काय दिल्या जातात अजून स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना? आर्किटेक्चरचा ओव्हरऑल डेकोरम लक्षात घेता आम्हाला एक वर्सेटाईल पर्सनॅलिटी मुलांची डेव्हलप करायची असते, जेणेकरून त्यांचे जे स्वतःचे इंटरेस्ट एरियाज आहेत ते सुद्धा त्यांच्या एज्युकेशनमध्ये त्यांना खूप कामात येत असतात. त्यांच्या ज्या काही हॉबीज असतात, त्यांचे जे काही आवडते क्षेत्र असतील, स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल किंवा अजून काही त्यांचे स्वतःचे काही इंटरेस्ट एरियाज असतील तर ते जपून अलगद त्यांना आर्किटेक्चरच्या मेनस्ट्रीममध्ये आणायला लागतं आणि मग हे सगळे स्किल त्यांना कुठेतरी कामात येत असतात. त्याच्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये स्टुडंट काउन्सिल हे खूप स्ट्रॉंग आहे आणि स्टुडंट काउन्सिलच्या थ्रू आम्ही कल्चरल, स्पोर्ट्स, हेरिटेज क्लब, वेगवेगळे हेरिटेज वॉक्स, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्यांच्या थ्रू मुलांना वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दलची माहिती करून देण्यासाठी काही व्हर्टिकल्स आम्ही तयार केलेले आहेत. आणि त्याच्याचबरोबर आमच्याकडे NSS किंवा अशा सोशली रिस्पॉन्सिबल ॲक्टिव्हिटीज सुद्धा भरपूर प्रमाणात होतात. त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीने जे लोक काम करतात त्यांच्याबरोबर आमचे MOUs आहेत. तर अशा 19 संस्था आहेत ज्यांच्याबरोबर कॉलेजनी MOU केलाय आणि त्यांच्याबरोबर मुलं ॲक्टिव्हली काम करत असतात. त्याच्यामुळे खूपशा ऍक्टिव्हिटीज ज्या त्यांना ॲज अन आर्किटेक्ट माहिती हव्यात आणि ती सेन्सिटिव्हिटी त्यांची डेव्हलप व्हावी याच्यासाठी जे काही
प्लॅटफॉर्म्स त्यांना आम्हाला उपलब्ध करून देता येतील अपार्ट फ्रॉम देअर करिक्युलर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर आम्ही त्या पण गोष्टी कॉलेजमध्ये करत असतो आणि ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असते स्टुडंटसाठी त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट जपून त्यांची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी. ओके मॅम, तुम्ही एकदम थोडक्यामध्ये एवढी सगळी माहिती आम्हाला सांगितली. म्हणजे आर्किटेक्चरच्या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन एकदम थोडक्यामध्ये तुम्ही सांगितली, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला ही आर्किटेक्चर या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर मॅडमनी जे काही आपल्याला माहिती सांगितली आहे याचा लाभ तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सकाळच्या पेजेसला फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू.